नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण तडक्यावाला रगडा कसा बनवायचा ही रेसिपी बघणार आहे. त्यासाठी मी इथे रात्रीचे सफेद वाटाणे भिजत घातले होते. जेव्हा कधी तुम्हाला रगडा बनवायचा असेल तेव्हा वाटाणे रात्रीच्या भिजत घालायचे, म्हणजे वाटाणे चांगले फुगले जातात. एक मोठा बटाटा घेतलेला आहे, त्यावरची साल काढून छोटे छोटे फोडी इथे करून घेतलेले आहे. आता पाण्याचं प्रमाण यामध्ये किती घालायचं, जेवढे बटाट्याच्या फोडी आणि सफेद वाटाणे बुडतील एवढंच प्रमाणात पाणी घालायचं. पाणी जास्त घालायचं नाही. त्यानंतर ना 1 चमचा मीठ, हळद, हिंग आणि 1 चमचा तेल आपल्याला यामध्ये आवर्जून घालायचं आणि 2 शिट्ट्या किंवा 1 शिट्टी झाली की गॅस बारीक करायचा आणि 15 मिनटं अगदी टायमिंग लावून 15 मिनटं वाटाणे शिजून द्यायचे बारीक गॅसवरती. इथे बघू शकता व्यवस्थित पाण्याचं जे प्रमाण आहे ते अगदी व्यवस्थित झालेले आहे आणि वाटाणे आपले व्यवस्थित असे मऊसूत शिजले गेलेले. मॅचरच्या साहाय्याने आपल्याला याचा गरगट करून घ्यायचा आहे. गरगट इतकाही बारीक नाही करायचा की आपल्याला ते वाटणार नाही, तर थोडेसे असे अख्खे वाटाणेसुद्धा त्यामध्ये शिल्लक ठेवायचे. रगडा त्यामुळे खाताना छान लागतो. आता तडका देऊन घेणार आहे. नेहमी आपण रगडा जसा हाटून घेतला की थोडासा गरम पाणी घालतो आणि तो रगडा आपण पुरीसाठी वापरत असतो. पण जर तुम्ही या पद्धतीने तडका बनवला तर पुरी संग किंवा रगडा पॅटी संग खायला खूप छान लागतो. पळीभर तेल घालायचं आहे. फक्त त्यामध्ये जिरी, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि 1 बारीक चिरून कांदा यामध्ये घालायचा आणि त्यानंतर ना कांदा थोडासा आपण शिजून घेतला की आपल्याला टोमॅटो घालायचा. कांदा आणि टोमॅटो जितका बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरायचा. त्यानंतर ना अर्धा चमचा मीठ घालून आपल्याला टोमॅटो चांगला गळेपर्यंत तेलामध्ये शिजून द्यायचा. मसाल्यामध्ये थोडंसं हिंग, हळद, धना पावडर, जिरी पूड आणि अगदी थोडंसं लाल तिखट घातलेले. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आणि नंतर ना हाटून घेतलेला रगडा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा. रगडा घातल्याच्या नंतरनं रगडा पहिला हलवून घ्यायचा आणि नंतरनं आपल्याला पाणी यामध्ये घालून घ्यायचं. इतक्या प्रमाणात मी पाणी घालून घेतलेले. तुम्हाला जर जास्त घट्ट पाहिजे नसेल तर पाणी कमी घालायचं आहे. पण जर तुम्ही पाणीपुरीसाठी रगडा बनवत असाल तर तो रगडा तुम्हाला घट्ट बनवायचा आहे. पण जर रगडा पुरी तुम्ही बनवणार असाल तर मात्र रगडा याच पद्धतीने पातळ ठेवायचा. रगडा चांगला शिजवून द्यायचा. 10 मिनटं तसंच उकळता ठेवायचा. बघू शकता 10 मिनटानंतर रगडा छान असा घट्टसर झालेला आहे आणि अगदी तोंडाला पाणी सुटेल एवढा तो टेस्टी आणि सुंदर झालेला आहे.